गुड इव्हनिंग मित्रांनो, 60 दिवसाच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये तुमचं स्वागत करतो। बघा, याच्यापूर्वी आपण 5 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी बघू शकता। आजचा आपला 6वा व्हिडिओ आहे। याच्या मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण पूर्ण वर्तमान काळ पाहिलेला आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स। आता त्याच्याशी संबंधित जी उदाहरणं होते ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। बघा, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि त्याच्यामधलं प्रत्येक वाक्य 6 प्रकारे कशा पद्धतीने ट्रान्सलेट करायचं हे आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। या व्हिडिओमध्ये आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण हे येणारं प्रत्येक वाक्य तुम्ही 6 प्रकारे ट्रान्सलेट करू शकता आणि तुमचा तो एक सराव होऊन जाईल। बघा, 30 उदाहरणं या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। बघा, पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे। श्री जोशींनी भारतात परतण्याचे ठरविले आहे। ले आहे आले शेवटी कशातलं वाक्य आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं। त्याच्यासाठी फॉर्म्युला काय? सुरुवातीला सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब म्हणजेच हॅव किंवा हॅज किंवा हॅव, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स। बघा, सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचे। सब्जेक्ट आहे मिस्टर जोशी। परतण्याचं कुणी ठरवले? मिस्टर जोशीने। मिस्टर जोशी आपले सब्जेक्ट आहेत। मिस्टर जोशी लिहिलं। मिस्टर जोशी काय एकवचन आहेत, म्हणजेच हॅज येणार त्यांच्यासाठी। मिस्टर जोशी हॅज ठरवणे, शेवटी बघायचं ठरवणे म्हणजे डिसाइड करणे, डिसाइड, त्याचं तिसरं रूप डिसाइडेड, डिसाइडेड। मिस्टर जोशी हॅज डिसाइडेड। परतणे म्हणजे रिटर्न, रिटर्न टू रिटर्न, आणि भारतात टू इंडिया। मिस्टर जोशी हॅज डिसाइडेड टू रिटर्न टू इंडिया। श्री जोशींनी भारतात परतण्याचे ठरवले आहे, अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता। बघा, हे झालं अफर्मेटिव्ह प्रकारचं वाक्य। कसं अफर्मेटिव्ह? आणखी 6 प्रकार राहतात बघा। ते कुठले कुठले? इंट्रोगेटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असेल, WH इंट्रोगेटिव्ह असेल आणि WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असेल, ते तुम्ही ट्रान्सलेट करू शकता, स्वतःहून बनवू शकता। तर तुमचा सराव चांगल्यापैकी होऊन जाईल। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे। त्यांनी एक पार्टी आयोजित केली आहे। त्यांनी एक पार्टी आयोजित केली आहे। त्यांनी सब्जेक्ट आहे आपलं। आयोजन कोणी केलेलं आहे पार्टीचं? त्यांनी, हे सब्जेक्ट आहे। त्याला इंग्लिशमध्ये आपण दे म्हणतो। त्यांनी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण दे म्हणतो। दे अनेक वचन आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब आपण हॅव वापरणार। दे आणि हॅव। V3 आयोजित करणे म्हणजे अरेंज करणे, अरेंज म्हणतो आपण त्याला, त्याचं तिसरं रूप अरेंज। V3 अरेंज। आणि एक पार्टी म्हणजे अ पार्टी। दे हॅव अरेंज अ पार्टी म्हणजे त्यांनी एक पार्टी आयोजित केली आहे, अशा प्रकारे। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे। ती गिटार वाजवायला शिकली आहे। ली आहे आले, शिकलेली आहे असं बोलतो आपण, शिकली आहे पण बोलतो। क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार आपण। सब्जेक्ट काय आपलं? शी, ती म्हणजेच शी। एक वचन आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब हॅज येणार। शिकणे म्हणजे लर्न, त्याचं तिसरं रूप लर्न, लर्न। सी हॅज लर्न। वाजवायला टू प्ले गिटार, द गिटार। सी हॅज लर्न टू प्ले द गिटार, ती गिटार वाजवायला शिकली आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा। बघा, लर्न आहे, लर्न म्हणजे शिकणे। लर्न म्हणजे काय? शिकणे, आणि त्याचं तिसरं रूप लर्न्ड, लर्न। ठीक आहे, लक्षात राहू द्या, RNT। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे। कृपाने पत्र पाठविले आहे। कृपाने पत्र पाठविले आहे। सब्जेक्ट कोण आहे आपलं? कृपा। कृपा आपण लिहिलं। कृपा कोण आहे? एक नाउन आहे, एक वचन नाउन आहे। त्याच्यासाठी काय येणार? हॅज। कृपा हॅज। पाठवणे सेंड, त्याचं तिसरं रूप सेंट। कृपा हॅज सेंट। आणि पत्र म्हणजे अ लेटर, ऑब्जेक्ट आहे। कृपा हॅज सेंट अ लेटर, कृपाने पत्र पाठवले आहे, अशा प्रकारे। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे। सुरेंद्रने मांजरीला दूध दिले आहे। सब्जेक्ट कोण आहे? सुरेंद्र। सुरेंद्र लिहिलं। एक वचन आहे, म्हणजेच हॅज येणार। सुरेंद्र हॅज। देणे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण गिव म्हणतो, त्याचं तिसरं रूप गिवन। सुरेंद्र हॅज गिवन। दूध म्हणजे मिल्क, मांजरीला म्हणजे टू द कॅट।
सुरेंद्र हॅज गिवन मिल्क टू द कॅट. V3 काय आपलं गिव देणे, त्याचं तिसरं रूप गिवन. ऑब्जेक्ट मिल्क आणि टू द कॅट म्हणजे मांजर. बघा पुढचं वाक्य आहे सुखलाल परीक्षा पास झाला आहे. सब्जेक्ट आहे आपलं सुखलाल. सुखलाल आपण लिहिलं. सुखलाल एकवचन नाउन आहे म्हणजेच हॅज आहे ना. सुखलाल हॅज पास होणे त्याला आपण पासच म्हणतो. PASS पास. त्याचा तिसरं रूप आहे पास. तिसरं रूप काय पास. परीक्षा म्हणजे द एक्झामिनेशन. सुखलाल हॅज पास द एक्झामिनेशन म्हणजे सुखलाल परीक्षा पास झाला आहे. अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे अंगदने त्याची मोटरसायकल विकली आहे. विकण्याचं काम कोणी केलं आहे अंगदने. आपलं सब्जेक्ट आहे अंगद. एकवचन नाउन आहे म्हणजेच हॅज येणार. अंगद हॅज. सेल म्हणजे विकणे त्याचं तिसरं रूप सोल्ड. त्याची मोटरसायकल म्हणजेच हिज बाईक. अंगद हॅज सोल्ड हिज बाईक म्हणजे अंगदने त्याची मोटरसायकल विकली आहे. अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे कंपनीला खूप मोठा फायदा मिळाला आहे. सब्जेक्ट कोण आहे कंपनी. फायदा मिळाला आहे कोणाला कंपनीला म्हणजे सब्जेक्ट आपलं कंपनी. द कंपनी एकवचन आहे म्हणजे हॅज. द कंपनी हॅज मेने गेट त्याचं तिसरं रूप गॉट. आणि मोठा फायदा खूप मोठा फायदा अ ह्यूज प्रॉफिट. ह्यूज प्रॉफिट. द कंपनी हॅज गॉट अ ह्यूज प्रॉफिट म्हणजेच कंपनीला खूप मोठा फायदा मिळालेला आहे. बघा या ठिकाणी सब्जेक्ट लिहितो आपण मराठीत. बघा कसं लिहायचं. हे सब्जेक्ट सुरुवातीला सापडेल तुम्हाला. त्याच्यानंतर मागं समजेल की नेमका काळ कुठला आहे त्याच्यावरती हेल्पिंग वर्ब लिहायचं. त्याच्यानंतर लगेच क्रियापद सापडतं. क्रियापदानंतर असं एक एक रिटर्न लिहायचं उलटं लिहायचं. ठीक आहे लक्षात राहू द्या. अशा प्रकारे सहजपणे कुठलं पण वाक्य असेल तर तुम्ही ट्रान्सलेट करू शकता कुठल्याही काळातलं. वाक्य आहे श्रुती वर्गात पहिली आली आहे. सब्जेक्ट आहे आपलं श्रुती. श्रुती आपण लिहिलं. एकवचन आहे म्हणजेच हॅज लिहिणार आपण. श्रुती हॅज. पहिली आणि स्टूड फर्स्ट. स्टूड फर्स्ट. स्टँड फर्स्टचं तिसरं रूप आहे स्टूड फर्स्ट. पहिली आलेली आहे इन द क्लास वर्गात. ठीक आहे. स्टँड त्याचं तिसरं रूप आहे स्टूड. हे लक्षात राहू द्या. पुढे बघा पुढचं वाक्य आहे अर्पिताने नोकरी सोडली आहे. सब्जेक्ट आहे अर्पिता. अर्पिता आपण लिहिलं. अर्पिता एकवचन नाउन आहे हॅज येणार. अर्पिता हॅज. सोडणे लिव्ह त्याचं तिसरं रूप लेफ्ट. V3 काय लेफ्ट. आणि नोकरी द जॉब. अर्पिता हॅज लेफ्ट द जॉब. अर्पिताने नोकरी सोडली आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. पुढे बघा पुढचं वाक्य आहे विद्यार्थ्यांनी आग्र्याला भेट दिली आहे. सब्जेक्ट कोण आहे विद्यार्थी. द स्टुडंट्स. एकापेक्षा जास्त आहे म्हणजे हॅव येणार. द स्टुडंट हॅव. भेट देणे विजिट त्याचं तिसरं रूप विजिटेड. आणि आग्रा. आग्रा. ठीक आहे. द स्टुडंट हॅव विजिटेड आग्रा. विद्यार्थ्यांनी आग्र्याला भेट दिली आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. बघा पुढचं वाक्य आहे मीना लंडनहून परत आली आहे. परत येण्याचं काम आहे कोणी केलं मीनाने. मीना आपलं सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आपण लिहिलं मीना. एकवचन नाउन आहे हॅज येणार. मीना हॅज. परत येणे म्हणजे रिटर्न त्याचं तिसरं रूप रिटर्न. लंडनहून फ्रॉम लंडन. मीना हॅज रिटर्न फ्रॉम लंडन. मीना लंडनहून परत आली आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. बघा पुढचं वाक्य आहे अरुणाने जेवणासाठी टेबल मांडले आहेत. सब्जेक्ट आहे अरुणा. अरुणा लिहिलं. एकवचन नाउन आहे हॅज येणार. अरुणा हॅज लेड. लेचं तिसरं रूप काय लेड मांडणे. द टेबल. द टेबल फॉर लंच. जेवणासाठी. अरुणाने जेवणासाठी टेबल मांडले आहेत. ठीक आहे. V3 काय ले मांडणे त्याचं तिसरं रूप लेड. लक्षात राहू द्या. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. पुढे बघा पुढचं वाक्य आहे संगीताने चाचणीसाठी तयारी केली आहे. इंग्लिशमध्ये आपण असं बोलतो बघा संगीताने चाचणीसाठी तिला तयार केलेलं आहे. हे वाक्य आहे इंग्लिशमध्ये बोलताना. बघा सब्जेक्ट आहे संगीता. संगीता आपण लिहिलं. एकवचन नाउन आहे हॅज येणार. संगीता हॅज प्रेफर्ड तयार करणे त्याचं तिसरं रूप प्रेफर्ड. ठीक आहे. V3 हर सेल्फ तिला फॉर द टेस्ट. पुढे बघा पुढचं वाक्य आहे आकाशात ढग जमा झाले आहेत. जमा होण्याचं काम कोण करते ढग करतात. ढग आपले सब्जेक्ट आहे. द क्लाउड्स. ढग म्हणजे द क्लाउड्स. या ठिकाणी बघा हा सब्जेक्ट आहे.
एकापेक्षा जास्त आहेत ना ढग म्हणजे हॅव येणार. क्लाउड्स हॅव. जमा होणे गॅदर, त्याचं ते स्वरूप गॅदर्ड. ही काय गॅदर्ड आकाशात म्हणजे इन द स्काय. द क्लाउड्स हॅव गॅदर्ड इन द स्काय म्हणजे आकाशात ढग जमा झाले आहेत. अशा प्रकारे पुढे बघा, पुढचं वाक्य आहे त्या घरमालकिनीने तिच्या बांगड्या मोलकरणीला दिल्या आहेत. सब्जेक्ट कोण आहे? घरमालकीन. सब्जेक्ट कोण आहे? घरमालकीन. द मिस्ट्रेस ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. एकवचन आहे म्हणजे हॅज येणार हॅज. देणे त्याचं ते स्वरूप गिवन. देणे इंग्लिशमध्ये काय म्हणतो? गिव. त्याचं ते स्वरूप गिवन. द मिस्ट्रेस हॅज गिवन तिच्या बांगड्या. हर बँगल्स तिच्या बांगड्या. हर बँगल्स आणि कुणाला? मोलकरणीला. टू द मेड सर्वंट. टू द मेड सर्वंट लक्षात राहू द्या, मोलकरीण. द मिस्ट्रेस हॅज गिवन हर बँगल्स टू द मेड सर्वंट म्हणजे त्या घरमालकिनीने तिच्या बांगड्या मोलकरणीला दिल्या आहेत. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे लोक त्यांच्या वाईट परिस्थितीविषयी बोलले आहेत. सब्जेक्ट कोण आहे? लोक म्हणजेच पीपल. एकापेक्षा जास्त आहे म्हणजे हॅव. पीपल हॅव. बोलणे स्पीक त्याचं ते स्वरूप स्पोकन. त्यांच्या वाईट परिस्थितीविषयी अबाउट देअर बॅड कंडिशन. अबाउट देअर बॅड कंडिशन. पीपल हॅव स्पोकन अबाउट देअर बॅड कंडिशन म्हणजे लोक त्यांच्या वाईट परिस्थितीविषयी बोलले आहेत. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे खूप पावसामुळे नदी तुडूंब भरली आहे. सब्जेक्ट कोण आहे? नदी. द रिव्हर. रिव्हर एक आहे म्हणजेच हॅज येणार. फुल भरणे ओव्हरफ्लो त्याचं ते स्वरूप ओव्हरफ्लोन. V3. ड्यू टू हेवी रेन अधिक पावसामुळे किंवा खूप पावसामुळे. अशा प्रकारे लक्षात ठेवा, खूप पावसामुळे ड्यू टू हेवी रेन. द रिव्हर हॅज ओव्हरफ्लोन ड्यू टू हेवी रेन्स खूप पावसामुळे नदी तुडूंब भरली आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सैन्य दलाने आमचे संकटापासून रक्षण केले आहे. सब्जेक्ट कोण आहे? सैन्य दल ज्याला इंग्लिशमध्ये आर्मी म्हणतो. द आर्मी. एक आहे म्हणजेच हॅज येणार. द आर्मी हॅज. रक्षण करणे प्रोटेक्ट त्याचं तिसरं रूप प्रोटेक्टेड. द आर्मी हॅज प्रोटेक्टेड. कोणाचं? आमचं ज्याला अज असं म्हणतो. आमचे अज. फ्रॉम डेंजर. फ्रॉम डेंजर म्हणजेच संकटापासून. द आर्मी हॅज प्रोटेक्टेड अस फ्रॉम डेंजर. सैन्य दलाने आमचे संकटापासून रक्षण केले आहेत. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे अग्निशामक दलाने अनेक जीव वाचवले आहेत. सब्जेक्ट आहे अग्निशामक दल ज्याला इंग्लिशमध्ये द फायर ब्रिगेड म्हणतो. एक आहे म्हणजेच हॅज येणार. वाचवणे सेव्ह करणे त्याचं ते स्वरूप काय आहे? सेव्ड. द फायर ब्रिगेड हॅज सेव्ड अनेक जीव ज्याला इंग्लिशमध्ये आपण लाईव्हज असं म्हणतो. लक्षात राहू द्या. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे पूजाने नवीन ड्रेस विकत घेतला आहे. सब्जेक्ट आहे आपली पूजा. पूजा लिहिलं. एक आहे म्हणजेच हॅज येणार. पूजा हॅज. विकत घेणे म्हणजे बाय त्याचं ते स्वरूप बॉट. पूजा हॅज बॉट. नवीन ड्रेस म्हणजे अ न्यू ड्रेस. पूजा हॅज बॉट अ न्यू ड्रेस म्हणजे पूजाने नवीन ड्रेस विकत घेतला आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे हे चित्र पिकासोने रंगविलेले आहे. सब्जेक्ट काय? पिकासो. रंगवण्याचं काम कोणी केलं? पिकासोने. पिकासो आपला सब्जेक्ट आहे. पिकासो लिहिलं. हॅज एकवचन आहे म्हणजेच हॅज येणार. हॅज. रंगवणे ज्याला पेंट असं म्हणतो त्याचं तिसरं रूप पेंटेड. आणि हे चित्र म्हणजे दिस पिक्चर. पिकासो हॅज पेंटेड दिस पिक्चर म्हणजे हे चित्र पिकासोने रंगवले आहे. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे हिमेशने संगीताची रचना केलेली आहे. सब्जेक्ट कोण आहे? हिमेश. हिमेश लिहिलं. एक वचन आहे हॅज येणार. रचना करणे कंपोज त्याचं तिसरं रूप कंपोज. हिमेश हॅज कंपोज. आणि संगीत म्हणजे द म्युझिक संगीताची. हिमेश हॅज कंपोज द म्युझिक म्हणजे हिमेशने संगीताची रचना केली आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे राष्ट्रपतींनी खेळाडूंचा सन्मान केला आहे. खेळाडूंचा सन्मान कोणी केला? राष्ट्रपतीने. राष्ट्रपती आपले सब्जेक्ट आहे. द प्रेसिडेंट येणार. एक आहे म्हणजेच हॅज येणार. द प्रेसिडेंट हॅज. सन्मान करणे हॉनर त्याचं ते स्वरूप हॉनर. आणि खेळाडू द प्लेयर्स खेळाडूंचा.
द प्रेसिडेंट हॅज हॉनर्ड द प्लेयर्स, म्हणजेच खेळाडूंनी राष्ट्रपतींनी खेळाडूंचा सन्मान केला आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. हॉनर म्हणजे काय, सन्मान करणे. फी 3 काय, हॉनर्ड, ईडी लागलेला आहे शेवटी, लक्षात राहू द्या. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे प्रीतीने कपडे इस्त्री केले आहेत. सब्जेक्ट कोण आहे, प्रीती. प्रीती आपण लिहिले, एकवचन आहे म्हणजे हॅज येणार. प्रीती हॅज. इस्त्री करणे ज्याला प्रेस पण आपण म्हणतो किंवा आयरन पण म्हणतो. प्रेस लिहिलं आपण, त्याचं ते स्वरूप फी 3 प्रेस द क्लोथ्स. प्रीती हॅज प्रेस द क्लोथ्स म्हणजे प्रीतीने कपडे इस्त्री केले आहेत, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढचं वाक्य आहे स्वाती तिच्या मावशीकडे गेली आहे. सब्जेक्ट येणार स्वाती. स्वाती आपण लिहिलं, एकवचन आहे म्हणजेच हॅज येणार. स्वाती हॅज. जाणे, गो त्याचं तिसरं रूप येणार गोन. स्वाती हॅज गोन टू हर ऑन्ट्स प्लेस म्हणजे तिच्या मावशीकडे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे गायत्रीने स्वयंपाक केलेला आहे. गायत्री सब्जेक्ट आहे, लिहिलं गायत्री. एकवचन आहे हॅज येणार. गायत्री हॅज कुक्ड द फूड म्हणजे स्वयंपाक करणे, त्याचं तिसरं रूप आहे कुक्ड. लक्षात राहू द्या. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ईशाने उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. ईशा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट लिहिला आपण. एकवचन आहे हॅज येणार. हॅज प्रवेश करणे, इंटर त्याचं तिसरं रूप इंटर्ड. आणि उपांत्य फेरी म्हणजे द सेमीफायनल्स. ईशा हॅज इंटर्ड द सेमीफायनल्स म्हणजे ईशाने उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सैन्य दलाने अतिरेक्यांना मारले आहे. सब्जेक्ट आहे सैन्य दल, द आर्मी. एकवचन आहे हॅज येणार. द आर्मी हॅज. मारणे, किल त्याचं तिसरं रूप किल्ड. आणि अतिरेकी ज्याला इंग्लिशमध्ये द टेररिस्ट असं म्हणतो. द आर्मी हॅज किल्ड द टेररिस्ट म्हणजे सैन्य दलाने अतिरेक्यांना मारलेलं आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे चोरांनी त्यांचे घर लुटून नेले आहे. लुटण्याचं काम कोणी केले, चोरांना. सब्जेक्ट आहे चोर ज्याला इंग्लिशमध्ये द थ्यूव्स असं म्हणतो आपण. थीफ त्याचं अनेक वचन काय, थ्यूव्स. द थ्यूव्स. एकापेक्षा जास्त आहे म्हणजे हॅव येणार. रॉब चोरी करणे, त्याचं तिसरं रूप रॉब किंवा लुटणे. देअर हाऊस म्हणजे त्यांचे घर. द थ्यूव्स हॅव रॉब्ड देअर हाऊस. चोरांनी त्यांचे घर लुटून नेले आहे, अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता.